नाही का होते कारण म्हणला कुणाला पाडायचं कुणाला निवडायचं आमच्या हातात आहे. आम्ही बीजेपी सोबत गेलो, सत्ता बीजेपीची आली. आम्ही काँग्रेस सोबत गेलो होतो, सत्ता काँग्रेसची आली होती. आम्ही शरद पवार सोबत गेलो होतो, काँग्रेस सत्ता शरद पवारची आली होती. म्हणजेच आमच्या जवळ कुणाला बसवायचं एवढी मोठी ताकद आमच्या जाधव मंडळात आहे. पण तुझा एक रूपाशी पण जागा सुटण्याची परिस्थिती आम्हाला आलेली आहे आणि ही परिस्थिती बदलायची आहे. या परिस्थितीला पुन्हा एकदा समाजासमोर आवाहन करून एकत्र करायचं आहे की लढाई सगळ्याची आहे. विघटन करून लढलो तर आमच्या आया बहिणी सुरक्षित राहणार नाही. आमच्या आया बहिणी सुरक्षित ठेवायच्या असतील, आमची पोरं बाळ उद्याच्या सुरक्षित ठेवायची असतील, पोरांच्या शिक्षणाचे अधिकार सुरक्षित ठेवायचे असतील आणि कामाला गेलेला सरकारी नोकरीतला माझा बाप माझा भाऊ हा तिथं सुरक्षित काम करावं असं वाटत असेल तर हे विघटन थांबवलं. आम्ही लढलं पाहिजे. प्रत्येकाला स्वातंत्र्य लढायचं. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे. पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होता का? त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग झाला की चळवळ संपते आणि चळवळ संपली की माणसं संपतात आणि माणसं संपली की विचार संपतो आणि विचार संपला की बाबासाहेब संपतो. आम्हाला बाबासाहेब सांगतात आणि म्हणून बाबासाहेब लढवण्यासाठी ही लढाई आहे. आणि ही लढाई लढवण्यासाठी उद्याच्या 3 तारखेला निमित्त आहे फक्त वर्धापन दिनाचं. पण त्या निमित्तामागे ताकद आहे. या ज्यांनी जेव्हा आम्हाला ढवळण्याचं काम केलेलं आहे त्याला त्याची जागा दाखवून हम भी कुछ कम नहीं ही भूमिका घेण्याचा मला विश्वास आहे. जावली तालुका हा अग्रेसर तालुका आहे, हा लढवय तालुका आहे. या तालुक्यानं या महाराष्ट्राला RPIनं आमदार दिलेला आहे. महाराष्ट्राला जावली तालुक्यानं मंत्री दिलेला आहे आणि जावली तालुक्याचा सन्मान झालेला आहे. जरी आपण इथं नसलो तरी जावली तालुक्यातला माणूस या महाराष्ट्राचा मंत्री बनवण्यामध्ये रामदासांचा सिंहाचा वाटा आहे. अविनाश महातेकरी महात्याचे आहेत ते महाराष्ट्र. आपल्याला उद्याच्या येणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपली ताकद दाखवायची, आपली दहशत दाखवायची. आम्ही निवडून येणार नाही पण पाडणे एवढं सामर्थ्य ठेवणारे अवलाद आहोत. आणि मग आम्ही ठरवू की आता सत्तेत कुणाला आणायचंय. आपल्याला काही अवघड नाहीये. आपण गंमत म्हणून गेलो तर जाऊ तिकडं लोकांना वाटलं लय झालं काय लय झालं नाही. आपण लय ट्राय मारले पण तिथं आधी माहित होतं हे नालायक आहे, आज माहित पडलं हे नालायक आहे, काल माहित पडलं ते नालायक आहेत, परवा माहित पडलं त्याच्या आधीचे मी नालायक आहेत. हे सगळेच नालायक आहे. या सगळ्या नालायकाला लाईक करायचं असेल तर मग आपण काय झालं पाहिजे, आपण त्यांच्यापेक्षा दुप्पट नालायक झालं मग बदललं पाहिजे. आणि हे जोपर्यंत गणित बदलणार नाही तोपर्यंत माझ्या बहिणीनं कामाला गेलेला नवरा सुरक्षित घरी येणार नाही. शाळेत गेलेली पोरगी घरी येण्याची हमी राहणार नाही. आणि इथं बसलेला भाऊन जो तुमचा बाबासाहेबांची चळवळ घेऊन घराच्या बाहेर पडलेला आहे त्याचा प्राण सुरक्षित राहणार. म्हणून प्रवीण वाद असणार, वाद हाच बाबासाहेब आंबेडकर आहे. संघर्ष हाच बाबासाहेब आंबेडकर आहे आणि विचारावर बोलणं हाच बाबासाहेब आंबेडकर आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्याच्या डोक्यात आहे तो जिवंत आहे आणि जिवंतच माणसं बोलतात. मुर्दे कमी बात नाही केला. जिवंत माणसं बोलताय. आपण जिवंत आहोत. भांडणं करतोय ना, मला नाही बोलावलं ह्याला नाही म्हणजे आपण जिवंत आहे. आणि जिवंत माणसं क्रांती करू शकतात आणि ती जिवंत माणसं आता इथं जमलेली आहे. मला प्रत्येक गावातनं उद्याच्या कार्यक्रमाला तुम्ही जर 2-2, 3-3 गाड्या दिल्या आणि जावलेला 1000 माणसं दिली नाही ना तर मी तुला सांगतो उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीला जर नाही बोलावलं ना तर माझा राजीनामा देईल. मला विश्वास आहे. संवाद आलेल्या माणसाला या देशाचा राजा सुद्धा सलाम करतो आणि एकटा गेलेला झाडू मारायला ठेवतो. आपल्याला झाडू मारायला राहायचंय का समानून सलाम घ्यायला जायचंय. त्यामुळे आम्ही कुणावर जायचं काय जायचो तो निर्णय आपला आहे. रामदास आठवले तिथनं जरी सांगितलं की आता ह्याच्यावर जा तर आम्ही इथं ठरवणार की जो आम्हाला या देशातल्या सत्तेच्या सहभागीदार बनवेल, जो आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराच्या सत्तेत आम्हाला बसण्याचं स्थान आम्हाला घालेल तोच आमचा सका जोडीदार राहील. आणि जो आम्हाला अवॉर्ड करायचं काम करेल त्याला मात्र सत्य बसणे अवॉर्ड करण्याचं काम.